आपण चालू घडामोडी पाहणार आहोत. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025 ही कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर अहिल्यानगर बघा, अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी 2025 जी काही स्पर्धा आहे बघा, ही आयोजित करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, ICIC वर्षामधील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तर जसप्रीत बुमराहला या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे. पुढचा आहे बघा, महिला हॉकी इंडिया लीग 2024-25चं उद्घाटन आवृत्ती कुणी जिंकली आहे? तर ओडिशा वॉरियर क्लबने जिंकलेली आहे. राष्ट्रीय बालिका दिन 2025च्या निमित्ताने कोणत्या राज्याने सन्मान संजीवनी ॲप लॉन्च केला आहे? तर हरियाणा याने लॉन्च केला आहे बघा, हरियाणा. नेक्स्ट बघा, रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत मान्यताप्राप्त पाणथळ शहरांच्या जागतिक यादीमध्ये कोणत्या भारतीय शहरांचा समावेश करण्यात आला आहे? तर इंदोर आणि उदयपूर या शहरांचा या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे? तर ॲग्रिस्टॅक. लक्षात ठेवायचं, कोणती योजना आहे बघा, ॲग्रिस्टॅक योजना. भारताने नुकतेच कोणता उपग्रह प्रक्षेपित केला आहे, जे की भारताचं 100वं प्रक्षेपण ठरलेलं आहे? तर NVS-02 हा उपग्रह प्रक्षेपित केला आहे. राष्ट्रीय स्तरावर शहीद दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 30 जानेवारीला बघा, हा साजरा केला जातो. कधी? 30 जानेवारीला. एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण 149 रुपयामध्ये बघा. त्याचबरोबर आपले जेवढे काही व्हिडिओ झाले असतील बघा, इतिहास, भूगोल, जे काही टॉपिक असेल बघा जीकेचं, ते सगळे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा. तुम्हाला फक्त 149 रुपयामध्ये मिळणार आहेत. अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा जीकेचा हा टॉपिक पूर्ण कव्हर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे बघा. सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा. आपण जेवढे काही व्हिडिओ टाकलेले बघा त्याची PDF मिळणार आहे फक्त 149 रुपयामध्ये. तुम्हाला दिलेला QR कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काही आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे बघा 8275558283 याला तुम्हाला काय करायचं, 149 रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा. लवकरात लवकर घ्या मित्रांनो, कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळामध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त सांडायची वेळ येणार नाही. आपली हीच खरी वेळ असती बघा अभ्यासाची, कारण की ज्यावेळेस पेपर येतात मग टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्याला हे प्रजासत्ताक दिन 2025च्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोणत्या देशाचे राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत? इंडोनेशियाचे राष्ट्रपती बघा प्रबोओ सुबियांतो. अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघा, सगळ्यांनी या ठिकाणी स्टार मारून लिहून ठेवा आणि पेपरमध्ये तुम्हाला पडण्याची दाट शक्यता आहे बघा. तर बघा, जो काही नुकताच आता 2025चा जो काही आपला प्रजासत्ताक दिन होणार आहे त्यासाठी बघा इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोओ हे उपस्थित राहणार आहेत बघा. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा, इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार भारतामधील कोणत्या राज्यात सर्वाधिक वन आणि वृक्ष क्षेत्र आहे? तर मध्य प्रदेश आपलं करेक्ट आन्सर आहे पहा. भारतीय महिला क्रिकेट संघाने, काय प्रश्न आहे, भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणत्या देशाचा पराभव करत 19 वर्षाखालील महिला आशिया चषक T20 स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे? तर बांगलादेश आपलं बरोबर उत्तर आहे बघा. कोणतं? बांगलादेश. पुढचा आहे बघा, कोणत्या भारतीय माहिती सेवा अधिकाऱ्याला आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तर संतोष अजमेरा. लक्षात ठेवा, कोणत्या भारतीय माहिती सेवा अधिकाऱ्याला आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर संतोष अजमेरा. GST परिषदेची 55वी बैठक कोणत्या राज्यामध्ये जैसलमेर या ठिकाणी पार पडली? तर राजस्थान. लक्षात ठेवायचे, राजस्थानमधील जैसलमेर या ठिकाणी बघा GST परिषदेची 55वी बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे. पॅरा ॲथलेटिक्स. पुढचा प्रश्न बघा, पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा 2025 कोणत्या देशामध्ये आयोजित आहे? तर भारतामध्येच ही पहिल्यांदा आयोजित करण्यात येत आहे. कोणत्या देशाच्या अंतराळवीरांनी 9 तासांचा स्पेसवॉक पूर्ण करून जागतिक विक्रम स्थापन केला? तर चीन. राष्ट्रीय किसान दिन हा कधी साजरा करण्यात येतो? तर 23 डिसेंबरला राष्ट्रीय किसान दिन हा साजरा करण्यात येतो. कधी? 23 डिसेंबरला. पहिला जागतिक ध्यान दिवस कधी साजरा करण्यात आला? तर 21 डिसेंबरला पहिला जागतिक ध्यान दिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? न्यायमूर्ती व्ही. राम सुब्रमण्यम. लक्षात ठेवा, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती व्ही. राम सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडने भारतीय नौदलाला देशी बनावटीच्या 2 युद्धनौका सुपूर्द केल्या आहेत. तर त्यांचं नाव काय आहे? तर बघा, निलगिरी आणि सुरत हे त्याचं नाव आहे बघा.
कोणत्या शहराला 200 एकरावर AICTE उभारण्यात येणार आहे? तर कोणत्या शहरामध्ये? हैदराबाद. लक्षात ठेवायचं आहे, हैदराबाद शहरामध्ये 200 एकरवरती बघा AICTE या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या इंटरनल जस्टिस काउन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली तर बघा न्यायमूर्ती मदन बी लोकुर. याचं करेक्ट आन्सर पहा. नेपाळचे भारतातील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? डॉक्टर शंकर प्रसाद शर्मा. महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कुणी शपथ घेतली किंवा नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर सध्याचे जे काही नवीन मुख्यमंत्री बनलेत बघा देवेंद्र फडणवीस हे बनले आहेत आणि ते बघा 21वे मुख्यमंत्री बनले आहेत. लक्षात ठेवायचं आहे 21वे मुख्यमंत्री बनलेले आहेत. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि गृह खातं सुद्धा बघा यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. तसं आपण खाते वाटप झाल्यानंतर सुद्धा आपण एक मंत्रिमंडळाचा व्हिडिओ बनवणारच आहेत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल आणि चालू घडामोडीचे अपडेट पाहण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करून टाका की लाईक केल्यावर तर माझी मेहनत 100% काम करते. तर बघा पुढचा प्रश्न आहे बघा नुकतेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कोण झाले? तर बघा एकनाथ शिंदे आणि अजित पवार या ठिकाणी बघा 2 आपले नवीन उपमुख्यमंत्री बनले आहेत पहा. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा ऑक्सफर्ड डिक्शनरीद्वारे कोणत्या शब्दाला वर्ड ऑफ द इयर 2024 घोषित करण्यात येत आहे? तर ब्रेन रूट. लक्षात ठेवायचं बघा कोणता शब्द आहे तो? ब्रेन रूट हा जो काही शब्द आहे बघा याला घोषित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे बघा महाराष्ट्र साहित्य परिषदेमार्फत दिला जाणारा सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघा स्टार मारून लिहून ठेवा. तर महाराष्ट्र साहित्य परिषदेमार्फत दिला जाणारा सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार पद्मरेखा धनकर आणि प्राजक्ता माळी यांना हा देण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघा भारतीय वंशीय कलाकार जसलीन कौर यांना कोणत्या देशाचा प्रतिष्ठित टर्नर पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आला आहे? तर ब्रिटन हा जो काही देशाचा पुरस्कार आहे बघा हा त्यांना देण्यात आलेला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर न्यायमूर्ती विभू बाखरू यांची या ठिकाणी बघा नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट पहा सर्वोच्च न्यायालयाने कामाच्या ठिकाणी पॉश कायद्याचे प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत. तर हा कायदा कशाशी संदर्भामध्ये आहे? हा बघा लैंगिक छळ आणि प्रतिबंधक आणि निवारणाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न काय बघा अग्नि वॉरियर 13वी जी काय आवृत्ती ती कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे? तर अग्नि वॉरियरची जी काही 13वी आवृत्ती बघा ही फील्ड फायरिंग रेंज देवळाली नाशिक महाराष्ट्र या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. नेक्स्ट बघा सध्या कोणते चक्रीवादळ आलं आहे? तर बंगालच्या उपसागरामध्ये फेगल चक्रीवादळ आलेलं आहे बघा. कोणतं? फेगल. नेक्स्ट बघा जागतिक व्यापार संघटनेच्या माहितीनुसार सध्या कोणता देश हा जगामधील सर्वात मोठा पुरवठादार देश म्हणून समोर आला आहे? तर चीन हा जो काही देश बघा हा सर्वाधिक मोठा पुरवठादार देश म्हणून समोर आलेला आहे. 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारा जगामधील पहिला देश कोणता बनला आहे? तर 16 वर्षाखालील जे काही मुलं आहेत बघा त्यांना या ठिकाणी मोबाईल किंवा जे काही सोशल मीडिया आहे ते वापरावर बंदी घालणारा जो काही देश आहे बघा तो ऑस्ट्रेलिया हा देश बनलेला आहे बघा. कोणता? ऑस्ट्रेलिया. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2024 हा कोणाला मिळाला आहे? तर हायाओ मियाजाकी यांना मिळालेला आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2024 हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघा स्टार मारून लिहून ठेवा. तर हायाओ मियाजाकी यांना बघा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळालेला आहे बघा. पुढचा प्रश्न आहे बघा बुकर पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आले बघा. तर कोणाला सन्मानित करण्यात आलं बुकर पुरस्काराने? तर समंथा हार्वे यांना हा पुरस्कार देण्यात आला बघा. ऑर्बिटल समंथा हार्वे यांना देण्यात आले बघा. ADB याचे 11वे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? ADB म्हणजे काय? एशियन डेव्हलपमेंट बँक. तर मासातो कांडा यांची या ठिकाणी बघा निवड झाली बघा. मासातो कांडा यांची ADB याच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पुढचा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे बघा 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे? हे दिल्ली या ठिकाणी बघा होणार आहे. लक्षात ठेवायचं बघा दिल्ली या ठिकाणी हे जे काही संमेलन आहे हे होणार आहे. पुढचा प्रश्न बघा मध्य प्रदेशमधील रत्तापानी व्याघ्र प्रकल्प हे भारतामधील कितवा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? हे बघा 57वा व्याघ्र प्रकल्प म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा 43वी ज्युनियर खो खो महिला चॅम्पियनशिप 2024 स्पर्धा कोणत्या राज्याने जिंकली आहे? तर ही आपल्या महाराष्ट्र राज्याने जिंकलेली बघा. 43वी ज्युनियर खो खो महिला चॅम्पियनशिप 2024 ही जी काही स्पर्धा आहे बघा.
लक्षात ठेवायचं आहे, आपल्या महाराष्ट्र राज्याने जिंकले आहे. भारतीय नौदल दिवस हा कधी साजरा करण्यात आला? तर 4 डिसेंबरला बघा भारतीय नौदल दिवस साजरा करण्यात आला. फिल्मफेअर OTT अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीज कोणती ठरली? द रेल्वेमॅन ही बघा OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणारी सर्वोत्कृष्ट वेब सिरीज ठरली. पुढचा प्रश्न आहे बघा, माधव नॅशनल पार्क हा कोणत्या राज्याचा 8वा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे? तर मध्य प्रदेश राज्याचा बघा माधव नॅशनल पार्क हा राज्याचा 8वा व्याघ्र प्रकल्प ठरलेला आहे बघा मध्य प्रदेश. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आहे बघा. नेक्स्ट बघा, जय शाह हे ICCच्या अध्यक्षपदी निवड झालेली कितवे भारतीय व्यक्ती ठरले आहेत? ते हे 5वे भारतीय व्यक्ती ठरलेत बघा जय शाह. पुढचा प्रश्न बघा, 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर शरद पवार. लक्षात ठेवायचं बघा, शरद पवार यांची या ठिकाणी स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 कोणत्या राज्यामध्ये होणार आहेत? राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 या उत्तराखंडमध्ये होणार आहेत. लक्षात ठेवायचं बघा, उत्तराखंडमध्ये होणार आहेत. पेट्रोल डिझेल, काय प्रश्न बघा पुढचा, पेट्रोल डिझेल आणि विमानांच्या इंधनाच्या निर्यातीवर कोणता कर केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केली? तर विंड फॉल कर. लक्षात ठेवायचं आहे, जो काय विंड फॉल कर आहे हा रद्द करण्याची घोषणा केंद्र सरकारने घेतली आहे. नेक्स्ट बघा, कोणत्या राज्याने ॲग्री हॉर्टिकल्चर पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी मिशन अरुण हिमवीर सुरू केलं आहे? तर अरुणाचल प्रदेश राज्याने बघा हे मिशन चालू केलं आहे. भारतामधील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज कोणत्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला? तर रामेश्वरम या ठिकाणी बघा भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज कार्यान्वित करण्यात आलेला आहे बघा. जागतिक अपंग दिन कधी साजरा केला जातो? तर 3 डिसेंबरला बघा जागतिक अपंग दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघा, आदि चुंचगिरी हे मोरासाठी नवीन तयार करण्यात आलेलं अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये? ते कर्नाटक राज्यामध्ये बघा हे नवीन अभयारण्य तयार करण्यात आलेलं आहे. कुठं? कर्नाटक. जी वस्ता साळवे यांची 14 नोव्हेंबर 2014 रोजी कितवी जयंती साजरी करण्यात आली? त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा 230 नंबरची. लक्षात ठेवा, 14 नोव्हेंबरला बघा 230 नंबरची 2024 मध्ये बघा त्यांची जयंती साजरी केली. पुढचा प्रश्न बघा, बिरसा मुंडा यांची 14 नोव्हेंबर 2024 रोजी कितवी जयंती साजरी झाली? ते 150वी. 150 नंबरची या ठिकाणी बघा बिरसा मुंडा यांची बघा 14 नोव्हेंबरला या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्याचा पर्यटन ब्रँड अँबॅसेडर हा पंकज त्रिपाठी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? तर मध्य प्रदेश राज्याचं. लक्षात ठेवायचं आहे, मध्य प्रदेश राज्य आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा, RCB संघाने कोणाची बॅटिंग कोच फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे? तर बघा RCB संघाने तर दिनेश कार्तिक. लक्षात ठेवा, बॅटिंग लाईनचं जे काय बघा कोच असेल त्या कोच म्हणून दिनेश कार्तिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारताचे पहिले महान्यायवादी कोण होते? तर बघा MC सेठलवाड हे कोण होते? बघा भारताचे पहिले महान्यायवादी होते. लक्षात ठेवायचं आपल्याला, भारताचे पहिले महान्यायवादी. टिंबटिंब राज्याच्या क्रिकेट असोसिएशन मिताली राज महिला क्रिकेट मेंटर म्हणून निवड केली आहे तर आंध्र प्रदेश राज्याची. नेक्स्ट पहा, GSAT-N2 या भारतीय उपग्रहाचं प्रक्षेपण कोणत्या कंपनीने केलं? तर SpaceX ही जे काय कंपनी बघा SpaceX ह्या कंपनीने बघा या उपग्रहाचं प्रक्षेपण केलेलं आहे. 50वी अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? तर 50वी जी काही पोलीस विज्ञान परिषद ही गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी पार पडलेली आहे. DRDOने विकसित केलेल्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची रेंज किती आहे? तर बघा DRDOने विकसित केलेल्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची रेंज बघा 1500 किलोमीटर इतकी. लक्षात ठेवायचं आपला 1500 किलोमीटर इतकी याची रेंज आहे. नेक्स्ट पहा, डेन्मार्कची व्हिक्टोरिया शार थेलविक कितवी महिला मिस युनिव्हर्स ठरली आहे? तर बघा ही 73वी महिला मिस युनिव्हर्स ठरलेली आहे. मिस युनिव्हर्स 2024 जी काय स्पर्धा आहे ही कोणत्या देशामध्ये पार पडली? तर मेक्सिको. लक्षात ठेवायचं आपल्याला, मेक्सिको या शहरामध्ये 2024ची जी काय मिस युनिव्हर्स स्पर्धा आहे बघा ही पार पडली. शहराचं नाव आहे मेक्सिको. पुढचा प्रश्न बघा, के संजय मूर्ती भारताचे कितवे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक आहेत? तर हे मित्रांनो 15वे. लक्षात ठेवा 15वे महालेखापरीक्षक आहेत.
नेक्स्ट बघा, भारतामध्ये सध्या एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर भारतामध्ये एकूण बघा 56 व्याघ्र प्रकल्प आहेत. लक्षात ठेवायचं बघा, 56 व्याघ्र प्रकल्प आहेत. 20 वर्षामधील जगातील सर्वात सुंदर महिला कोण ठरली आहे? तर 2024 मध्ये बघा सर्वात सुंदर महिला जुडी कोमर ही ठरली आहे बघा. जगातील सर्वात जी काही सुंदर महिला आहे ही जुडी कोमर आहे बघा. आणि ती कोण आहे? ही ब्रिटिश देशामधली एक अभिनेत्री बघा. ब्रिटिश देशामधली अभिनेत्री बघा. सलग 2 वेळेस T20 सामन्यामध्ये शतक ठोठावणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर संजू सॅमसन हा ठरलेला. लक्षात ठेवायचा आपला, संजू सॅमसन हा ठरलेला आहे. नुकतेच सरन्यायाधीश बघा जे काय आपले DY चंद्रचूड हे निवृत्त झाले आहेत. तर ते भारताचे कितवे सरन्यायाधीश होते? तर ते भारताचे बघा 50वे सरन्यायाधीश होते. कितवे? 50वे सरन्यायाधीश होते. पुढचा प्रश्न बघा, 11 नोव्हेंबर रोजी भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली? तर 11 नोव्हेंबर रोजी बघा संजीव खन्ना यांनी बघा हे नवीन सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. भारतीय इस्रोच्या गगनयान मोहिमेला मदत करण्यासाठी नुकताच कोणत्या देशाने करार केला आहे? तर ऑस्ट्रेलिया देशाने बघा या ठिकाणी करार केलेला आहे. आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेच्या किती वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भारतात नवी दिल्ली येथे जागतिक सहकार संमेलन होत आहे? 130 वर्ष. लक्षात ठेवा, 130 वर्ष. 2025ची G20 परिषदेचं जे काय यजमानपद आहे म्हणजे जे काय अध्यक्षपद आहे ब्राझीलने कोणत्या देशाकडे सोपवलं आहे? तर दक्षिण आफ्रिकेकडे हे सोपवलेलं आहे. समुद्र शिखर संमेलन सागर, काय प्रश्न आहे बघा, समुद्र शिखर संमेलन सागर मंथन द ग्रेट ओशन डायलॉग 2024चं आयोजन कुठे करण्यात आलं? तर भारतामध्ये करण्यात आलेलं. लक्षात ठेवायचं भारत. नुकतेच कोणत्या देशाने नरेंद्र मोदी यांना द ऑर्डर ऑफ एक्सलन्स या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलं? तर गयाना. लक्षात ठेवा, गयाना. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, नरेंद्र मोदी यांना मिळालेले पुरस्कार आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत बघा. तर कोणत्या देशाने द ऑर्डर ऑफ एक्सलन्स या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलं? तर गयाना. कोणला? नरेंद्र मोदी यांना. पुढचा प्रश्न बघा, नुकतेच कोणत्या देशाने नरेंद्र मोदी यांना ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलं? तर बार्बाडोस या देशानेच केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, चौथ्या नॅशनल फिन स्विमिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर पश्चिम बंगाल या राज्याने बघा प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. टाटा स्टील चेस इंडिया बिट्सचे विजेतेपद कोणी पटकवलं? तर मॅग्नस कार्लसन यांनी पटकवलेलं आहे. नेक्स्ट बघा, 14व्या सिनियर नॅशनल हॉकी चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या राज्याने सुवर्ण पदक पटकावलं? तर ओडिसा राज्याने बघा या ठिकाणी सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. नेक्स्ट बघा, दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक कितीपर्यंत गेला? 438 पर्यंत